नमस्कार, स्वागत है आप सभी का न्यूज 21 में। मैं हूं आपके साथ हर्षदा जोशी। अब खबरें अन्य चुनाव राज्यों से। परिणामों पर अपनी प्रतिक्रिया व्यक्त करते हुए शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे ने कहा कि ये जीत अप्रत्याशित थी और ये सोचने वाली बात है कि लोगों ने महायुति को वोट क्यों दिया। ठाकरे ने ईवीएम पर सवाल उठाते हुए कहा कि कुछ लोग इसे ईवीएम की जीत कह रहे हैं और ये भी हो सकता है। हालांकि उन्होंने स्पष्ट किया कि शिवसेना और उनका नेतृत्व महाराष्ट्र के स्वाभिमान के लिए मेहनत और संघर्ष करता रहेगा। इस लड़ाई को जारी रखा जाएगा। इसके अलावा बात करें तो उद्धव ठाकरे ने यह भी कहा कि बीजेपी का कोई नेता सीएम के पद पर आ सकता है। ये बात अब साफ हो चुकी है। महाराष्ट्र से धर्मेंद्र सिंह की रिपोर्ट। पूर्णपणे अनपेक्षित आणि अनाकलनीय हा निकाल आहे। पटला नाही तरी सुद्धा निकाल लागलेला आहे। कसा लागला? आज महाराष्ट्राच्या सर्वांनाच पडलेला प्रश्न विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला तरी देखील जे जिंकले त्यांचं मी अभिनंदन करतो आणि ज्यांनी प्रामाणिकपणाने महाविकास आघाडीच्या त्यांना मी तसं पाहिलं तर एक जणू काही लाटेपेक्षा सुनामीच आली असं निकालाने दिसतंय। पण हा निकाल सर्वसामान्य जनतेला पटलाय की नाही हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। एकूण आकडे जे काही दिसत आहेत ते आकडे बघितल्यानंतर या सरकारला अधिवेशनामध्ये एखादं बिल मंजुरीसाठी मांडण्याची गरजच नाही असे आकडे आहेत। पटलाय की नाही शिल्लक ठेवायचा हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि 1-1.5 वर्षापूर्वी भारतीय जनता पक्षाचे तुर्तास असलेले अध्यक्ष जे.पी. नड्डा जे बोलले होते की एकच पक्ष राहील, पार्टी, वन नेशन वन इलेक्शन आणि वन पार्टी या दिशेने आपली आगेकूच चालली की काय असं भीतीदायक चित्र आहे। एकूणच हा निकाल जर का बारकाईने पाहिला तर आम्ही ज्या काही प्रचार सभा घेतल्या संपूर्ण राज्यभर आम्ही सगळेच फिरलो। सुषमाताई आहेत, अनिल आहेत, आदित्य आहेत, संजय आहे, मी स्वतः आहेत। हा निकाल म्हणजे लोकांनी महायुतीला मतं का दिली? सोयाबीनला भाव मिळत नाही म्हणून दिली का? कापसाची खरेदी होत नाही म्हणून दिली का? महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला नेले जात आहेत म्हणून दिले का? महिलांची सुरक्षितता वाऱ्यावरती सोडली गेले म्हणून दिली का? म्हणजे नेमकं कळत नाही की कोणत्या प्रेमापोटी तर हा शब्द चुकीचा आहे, रागापोटी अशी ही लाट जणू काय उसळले हे कळत नाहीये। हा निकाल अनाकलनीय आहे आणि याच्या मागचं गुपित हे काही दिवसामध्ये तर शोधावं लागेल। तूर्त मी महाराष्ट्राच्या जनतेला सांगतोय की आपण निराश होऊ नका, खचून जाऊ नका। काही जण म्हणतात की हा ईव्हीएमचा विजय आहे, असूही शकतो, पण महाराष्ट्राच्या जनतेला हा निकाल मान्य असेल तर मग कोणीच काही बोलण्याची गरज नाहीये। पण जर मान्य नसेल तर त्यांना सांगतो की आम्ही प्राणपणाने महाराष्ट्रासाठी लढत राहू, महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही लढत राहू। कोणी काही म्हटलं तरी महाराष्ट्राच्या जनतेला मी वचन देतो की आम्ही तुमच्या सोबत आहोत। हा जो विजय आहे महायुतीचा लाडकी बहीणचा इम्पॅक्ट असल्याचं म्हटलं जाते। लाडकी बहीणचा इम्पॅक्ट जर का असेल तर मग बाकीच्या ज्या काही गोष्टी या उघड दिसत होता, आपण सुद्धा रिपोर्टिंग केलेलं आहे। मी तेच म्हटलं ना की सोयाबीनला भाव नाहीये, कापूस खरेदी होत नाही, शेतकऱ्याच्या डोक्यावरती कर्ज चढलेलं आहे, बेरोजगारी वाढते आहे, महिला असुरक्षित आहेत, ह्या अशा अनेक गोष्टी, बेकारी वाढते आहे। तर लाडकी बहीण पेक्षा ज्या महिला आमच्या सभेला प्रचंड संख्येने येत होत्या त्यांच्यासमोर प्रश्न होता की घर कसं वाढवायचं, चालवायचं, कारण महागाई वाढ